पुरणला होते का शिक्षण घ्यायला? तुम्ही शिक्षण का सोडलं? माझी 1 वर्षाची फी म्हणजे भरता येत नव्हती मला. तर त्यावेळेस माझे वडिलांची आणि घरच्यांची त्यावेळेस ह्यावरून कारणावरून भांडणं चालू होती घरामध्ये. त्या टायमाला मी एक्झामला गेलोच नाही. फी न भरता आल्यामुळे कॉलेज म्हणले फी भरा तेव्हा एक्झामला बसता येईल तुम्हाला. एक्झामला गेलोच नाही. मग त्यामुळे इयर डाऊन झालं माझं. इयर डाऊन झालं त्यानंतर ज्यावेळेस ती माझी हाफ इयरची फी उरली होती 15,000. कॉलेज म्हणले ते क्लिअर करा, तुम्हाला तुमचा LC भेटून जाईल. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी मी ती फी जमा करून कॉलेजकडे दिली. त्यावेळेस ते म्हणले तुमची स्कॉलरशिप जी आहे, जी गव्हर्नमेंटकडून येते EWSची, ती स्कॉलरशिप आलेली नाही आणि तुम्हाला मध्ये असं कॉलेज सोडता येणार नाही. तुम्हाला कंटिन्यू करायला लागेल तेव्हा तुमची फी म्हणजे पुढची माफ करण्यात येईल. मध्ये कॉलेज सोडलं तर तुम्हाला 60,000 रुपये भरायला लागतील कॉलेजला, तेव्हा तुम्हाला LC भेटेल. 60,000 रुपये बाकी आहेत कॉलेजला भरून. जे अर्धी फी होती स्कॉलरशिपची कडून ती होती फक्त 15,000. 15,000 त्यावेळेस चेक करायला गेलो आम्ही कॉलेजला. कॉलेजवाले म्हणले 15,000 आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे चेकिंग केलं सगळं, ते म्हणले तुमची स्कॉलरशिपची फी तुम्हाला मध्ये सोडता येणार कॉलेज. तर कॉलेज सोडलंच तर पुढच्या वर्षाची फी आत्ता भरायला लागेल. मग तेव्हा तुम्हाला कॉलेज सोडता येईल. कॉलेज म्हणते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मधूनच जेव्हा कॉलेज सोडताय तुम्हाला LC पाहिजे, तर तुम्हाला जी म्हणजे 3 वर्षाचं तुम्ही अप्लाय केलेलं आहे, सेकंड इयरला सोडताय तर तुम्हाला थर्ड इयरची पण फी आधीच द्यायला लागेल. कोणत्या वर्गामध्ये कोणत्या विषयासाठी तुम्ही शिकत होता? मी कम्प्युटर सेकंड इयरमध्ये होतो. कॉम्प्युटर सायन्स का काय? कम्प्युटर इंजिनिअरिंग सेकंड इयर. डिप्लोमा. अच्छा, कुरण मधल्या कॉलेजमध्ये. अगोदर काय सांगितलं किती रुपयामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण होईल? ते पहिले म्हणले आम्ही जाती दाखल्यासाठी प्रयत्न करू, तुम्हाला जे काय होईल आमच्या पद्धतीने तुम्हाला फी भरायची गरज नाही पडणार ॲडमिशन करायच्या वेळेस. त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं होतं का काही, ते म्हणलं असं सध्या नाही, तुम्ही ॲडमिशन घ्या, पुढचं काय असेल ते बघू आपण, फीमध्ये कमी जास्त करू. त्याच्यानंतर पण पुढं काही झालंच नाही. ते म्हणले ओपन म्हणून फॉर्म भरा. म्हणजे त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की ॲश्युरन्स दिला की तुम्हाला फी भरावी लागणार नाही. जाती दाखला आमचा जो होता वडिलांचा कर्नाटकातला, ते म्हणले याच्यावरती काही प्रयत्न करू आपण, कारण असं पण तुमची कास्ट तीच आहे ना. मग ते म्हणले आपण प्रयत्न करून तुमची फी मध्ये कमी जास्त होते का बघू. त्यामुळे तुम्ही प्रवेश घेतला. हा. आणि सवलत न मिळाल्यावर डबलचं तुम्हाला ते पैसे भरावे लागले. डबल फी पडली. मग आता किती वर्ष बुडली तुमची शिक्षणाची? माझी 3 वर्ष पडली. 3 वर्ष. आता कॉलेजच्या अधिकारी काय म्हणतात? कॉलेजचे अधिकारी म्हणतात तुम्हाला जर कंटिन्यू करायचं असेल तर हाय तिथून काय कंटिन्यू करायला लागेल, विदाऊट कोणत्या स्कॉलरशिपच्या किंवा कशा याचं कंटिन्यू फी करायला भरायची तुम्ही, व्यावसायिक फी भरायची आणि शिक्षण कंप्लीट करायचं. मग तेव्हा तुम्हाला पुढचे एक्स्ट्रा चार्जेस लावणार नाही आम्ही. आणि जर मधूनच काढायचं असेल तर 60,000 भरा आणि घेऊन जा. मग हे बसतं का सर नियमामध्ये? काय आता ते बघावं लागेल. जोपर्यंत आपण बघणार नाही, कॉलेजची जोपर्यंत संपर्कात नाही करणार तोपर्यंत याबाबत सांगणं थोडंसं मुश्किल आहे. तुम्ही अगोदर प्रवेश घेताना सांगितलं होतं का जातीचा असा प्रॉब्लेम आहे म्हणून? हा, ते बोलले होते की त्यांच्याकडे आधी एक असा क्लायंट होता की जो तिकडला होता. ते म्हणले त्याला काही स्कॉलरशिप भेटली नाही, त्यामुळे त्यांनी पण तसंच तुझ्यासारखं नाही का मध्ये सोडून दिलं. तर ते म्हणले आपण त्याच्यासारखं नाही करायचं, आपण काय ते करू त्यासाठी. त्यांनी आशेवर ठेवलं तुम्हाला? हा, आशेवर ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर ते पण म्हणले की आपण पहिले तुमचं कास्ट सर्टिफिकेट नाही झालं आमच्याकडून, पण फी मध्ये कमी जास्त करू आपण. मग आता करतात का काही कमी जास्त? काही येत नाही, काहीच नाही. ते उलट म्हणतात ते की तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर रेग्युलर कॉलेजमध्ये परत ॲडमिशन नाही का रिएंटर करा, नाहीतर मग सगळी फी भरा उरलेली आणि मग तुमचा LC भेटेल तुम्हाला. आता काय व्यवसाय करता तुम्ही? माझे पप्पा कलरचे काम करतात, पेंटर. तुम्ही पण पेंटर काम करता का? आता पर्याय नाही मग शेवटला. आणि तुम्हाला व्हायचं होतं कॉम्प्युटर इंजिनियर. हां. आणि करताय तुम्ही पेंटिंग. त्यामुळे आईला टेन्शन वाढलं असं खरं आहे का? तिचा मानसिक दबाव मला काय सांगता नाही येणार, कारण ती एवढं काय बोलत नाही, काय करत नाही. म्हणजे सांगत नाही ती? काय बोलत नाही, करत नाही. टेन्शन मध्ये असते सारखी, हे विषय आहे तिचा. कोणत्याही गोरगरिबांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. ज्याला इच्छा असेल शिकण्याची त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जातीमुळं पोरांचं भवितव्य धोक्यात आलं पाहिजे. कमीत कमी शिक्षण तरी पूर्ण झालं पाहिजे. नोकऱ्या भेटतात नाही भेटतात, पण ते शिकून तरी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज, पण आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही असं का? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणले शिका, सुशिक्षित व्हा, भरपूर शिका, पण आम्हाला शिक्षण भेटत नाही, आमच्या पिढ्यांना शिक्षण भेटत नाही. आम्ही बौद्ध समाजाचे आहेत, एवढं खालचे आहेत,
मग आमच्यावरच अत्याचार. आमच्याच आंबेडकरांनी आम्हाला सुशिक्षित व्हा, शिक्षण घ्या. आमचे आंबेडकर घडले, आमच्यासाठी त्यांनी एवढं काही केलं आणि आम्हीच घडू शकत नाही. मग आमचं नशीब आणि आमचं भाग्य. मी खूप विचार केला 2-3 वर्षात का आम्हाला शिक्षण आमच्या आंबेडकरांनी घेतलं, त्यांनी आम्हाला एवढं सुखसुविधा उपलब्ध आहेत पण आमच्यापर्यंत येतच नाहीत. मग काय करू मी? असं सगळ्यांना म्हणले, मी सगळ्यांपाशी माझ्या व्यथा मांडल्या, त्या गावकऱ्यांशी व्यथा मांडल्या, माझ्या नातेवाईकांपाशी मांडल्या. भले तुम्ही आम्हाला काहीच देऊ नका, फक्त माझ्या मुलांकडे लक्ष द्या. मी नेहमी म्हणायची मला चोळी बांगडी नको, मला पैसा नको, काही नको, मी मिरची भाकर खाईल, पण माझ्या मुलांकडे लक्ष द्या मी म्हणायचे. सगळ्यांनी हात वर केले. एवढं 10-15 वर्षात, एवढं 6-7 वर्षात म्हणून मी खूप मानसिक टेन्शन मध्ये गेले. गणगोत कुणी बघा ना, माझा मुलगा 3 वर्ष झाले घरामध्ये बसलाय, बापा बरोबर जातोय. माझी आर्थिक परिस्थिती खूप खालावली एवढ्या 8-9 वर्षात. म्हणून मग मी खूप विचार केला का काय आपल्या जगण्यात आता अर्थ नाही, आपण आपल्या मुलांना काहीच देऊ शकत नाही. आपलं असं पण शरीराची माती झाली, कष्टही करू शकत नाही. मी घाबरली होती, माझ्या मुलांचं भवितव्य नाही आता घडू शकत. विचारतात ना ते मुलगा काय करतो, मुलाचं काय चाललं. मला लाज वाटायची. सगळ्या गणगोताला सगळ्यांना सांगायची लाज. मी सगळ्यांनी जायचं सोडून दिलं. कोणाशी बोलत नव्हते, कुठं जात नव्हते, कुठे येत नव्हते. 3 ते 4 वर्ष मी घरामध्ये होते. त्यामुळे मला ते मनातून खात होतं तर मी माझ्या मुलाचं काहीच सांगू शकत नाही, आनंदाने सांगू शकत नाही. माझा मुलगा शिक्षण घेतोय बरं का, शेवटच्या वर्षाला आहे. हात होईना त्याचं पूर्ण. आणि मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं का माझा मुलगा ज्यावेळेस नोकरीला लागल, ज्यावेळेस चांगला शिकल, त्यावेळेस मी मान वर होईल.